ओळखायचं कसा? हे फिमेल सांगतो ना आता त्याच्यात. हे बघा मित्रांनो, बदक याच ठिकाणी बदकांना ठेवण्यात येते. आणि हे जे तुम्हाला ट्रे दिसत आहेत ना, यावरती बघू शकता बदकांना जे आपण खाद्य तयार करत असतो त्यांना कोणते कोणते हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मी नितीन. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या महाराष्ट्रातील एकमेव शासकीय बदक पैदास केंद्रामध्ये. होय मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्रातील एकमेव शासकीय बदक पैदास केंद्र आहे आणि याबद्दल भरपूर लोकांना माहीत नाही आहे. हे जे शासकीय बदक पैदास केंद्र आहे हे आपल्या महाराष्ट्रातील विसोरा तालुका वडसा जिल्हा गडचिरोली या ठिकाणी स्थित आहे. तर मित्रांनो, हे या बदक पैदास केंद्राचे कार्यालय आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बदकांना जे आहे कोणत्या प्रकारचे खाद्य लागत असते आणि बदकाचे जे खाद्य आहे कशा प्रकारे आपण तयार करू शकतो. तर तुम्ही या बोर्डवरती बघू शकता बदकांना जे आपण खाद्य तयार करत असतो त्यांना कोणते कोणते घटक यामध्ये आपल्याला मिसळावे लागतात. तर या ठिकाणी ते दिले आहेत आणि ते प्रमाणानुसार दिले आहेत. तर या ठिकाणी खाण्यायोग्य अंड्यात असणारी पोषण मूल्य बघा, अंड्याचे सरासरी वजन, हे सर्व घटक याच्यामध्ये तक्त्यामध्ये तुम्हाला दर्शवले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील कुठल्याही किंवा महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांना या बदक पैदास केंद्राद्वारे बदक पालनाबद्दल मार्गदर्शन केले जाते. हे आहेत मित्रांनो या बदक पैदास केंद्राचे सर्व म्हणजे बदकाचे जे पालनपोषण आणि त्यांना खाद्य पाणी जे पुरवतात हे आपल्यासोबत आहेत. आता आपण त्यांच्यासोबत बदक बघण्यासाठी जात आहोत. इथं बघूया या ठिकाणी कोणते बदक उपलब्ध आहेत. तर हे आहे मित्रांनो बदकांचे हाऊस. या ठिकाणीच या बदकांना ठेवण्यात येते. तर आपण आता जाऊया इथं कोणत्या प्रकारचे बदके इथं आपल्याला बघायला मिळतील. तर लई वास आहे पण खतरनाक.
जा जा पकडू शकतो ना का? हां हां पकडतो ना. ए दादा पकड इकडे पकड ना तू पकडतो ना. हा नर आहे की मादा? माद मादी. मेल ओळखायचं कसा? हे फिमेल सांगतो ना आता ह्याच्यात. हे बघा मित्रांनो बदक ही मादी बदक आहे. तर या ठिकाणी खाकी कांबेल नावाचे बदक आपल्याला उपलब्ध दिसत आहे. हा मेल हा मेल आणि हे फिमेल फिमेल. तर हे मेल बदक आहे आणि हे फिमेल बदक आहे. यांना ओळखायचं कसं? एक मुंडीपासून इथून चोचवरून यांच्या चोचवरून. हो हा काळा आहे पूर्ण येथून त्या येथून याचा नाही आहे. अच्छा याच्यावरून ओळखते ना. हा याचा कलरही वेगळा याचा कलर वेगळा. बढिया. अरे बापरे. याच ठिकाणी बदकांना ठेवण्यात येते आणि हे जे तुम्हाला ट्रे दिसत आहेत ना याच्यामध्ये ते अंडे देत असतात. तर बदक याच ठिकाणी अंडे देत असतात आणि एकदम अर्ली मॉर्निंग बदकाचे अंडे इथं गोळा करतात. तर याच ठिकाणी अंड्यापासून बदकांची निर्मितीसुद्धा केली जाते. तर या ठिकाणी आता आपण आले असता खाकी कांबेल बदक उपलब्ध आहे. तर या ठिकाणी बरेचसे बदक उपलब्ध असतात पण सध्या स्थितीमध्ये आता तुम्हाला खाकी कांबेल नावाचे बदक तुम्हाला इथं उपलब्ध भेटून जाणार. या ठिकाणी मित्रांनो अंड्यांपासून बदकाची निर्मिती केली जाते. त्या प्रक्रियेला हॅचिंग असे म्हणतात. तर आपण ते बघण्यासाठी इथं आलो. आणि ही बघा हीच ती मशीन आहे ज्यामध्ये अंड्याद्वारे बदकाची निर्मिती केली जाते. तर आता सध्या स्थितीमध्ये हे यामध्ये बदक निर्मिती सध्या बंद आहे. तर तुम्ही हे मशीन बघू शकता यामध्ये अंड्यांपासून बदकाची निर्मिती केली जाते. आणखी एक मशीन होती ना इथं. म्हणजे याच्यामधूनच इथं 25 दिवस ठेवा लागते आणि इथं 3 दिवस. 28 दिवसामध्ये रेडी. मित्रांनो या ठिकाणी मी आले असता खूप छान वाटले. या ठिकाणी मी बदकाचं जे आहे ती माहिती थोडीफार माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या बदक पैदास केंद्रामधून अंडी किंवा बदकाचे पिल्लू खरेदी करू शकता. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील शेतकरी असो किंवा महाराष्ट्राबाहेरील शेतकरी असो त्यांना या फार्ममधून बदक किंवा बदकाची अंडी जर लागत असतील तर तुम्ही अवश्य या ठिकाणावरून खरेदी करू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही आहे. तुम्हाला जेव्हा पण बदकाची पिल्लू किंवा अंडी हवी असल्यास तुम्हाला इथं प्रत्यक्ष येऊन इथं खरेदी करावी लागेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता जिथे मी उभा आहे माझ्या मागे तुम्हाला खाकी कांबेल नावाचे बदक दिसत असतील. तर या ठिकाणी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खाकी कांबेल नावाचे बदक उपलब्ध दिसणार. तर याच ठिकाणी व्हाईट पेंग्विन नावाचं बदकसुद्धा तुम्हाला भेटून जाणार पण ते ऑर्डरनुसार इथं तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाते. तर मित्रांनो व्हिडिओ कसा होता कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अवश्य करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.